छावा सिनेमाची दाक्षिणात्येतील प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे। ॲडव्हान्स बुकिंग मध्ये तेलंगणा महाराष्ट्राच्या पुढे आहे। तामिळनाडू कर्नाटकातही छावाची क्रेज पाहायला मिळते। यामध्ये तेलंगणात सर्वाधिक 14% तिकीटं विकली गेली आहेत, तर महाराष्ट्रात 13% तिकीटं विकली गेलेली आहेत। येत्या 14 फेब्रुवारीला छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे। छावा सिनेमाची दक्षिणेतील प्रेक्षकांना अधिक उत्सुकता पाहायला मिळते। तेलंगणा यामध्ये महाराष्ट्राच्या पुढे आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, तेलंगणामध्ये 14% तिकीटं विकली गेलेली आहेत, कर्नाटकमध्ये 8%, त्रिपुरामध्ये 5%, हिमाचल प्रदेशमध्ये 4% तिकीटं विकली गेलेली आहेत, छत्तीसगडमध्ये 3% तिकीटं विकली गेलेली आहेत, मध्य प्रदेशमध्ये 4% तिकीटं विकली गेलेली आहेत, गोवामध्ये 3%, राजस्थानमध्ये 3%, तर पश्चिम बंगालमध्ये 3% तिकीटं विकली गेलेली आहेत, उत्तराखंडमध्ये 3%, आसाममध्ये 2%, बिहारमध्ये 2%, झारखंडमध्ये 2% आणि उत्तर प्रदेशमध्येही 2% तिकीटं विकली गेलेली आहेत। सर्वाधिक तेलंगणामध्ये 14% तिकीटं विकली गेलेली आहेत, या खालोखाल महाराष्ट्र आहे 13%। तर आपले प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। तर या चित्रपटाची जास्तीत जास्त उत्सुकता ही तेलंगणामध्ये पाहायला मिळते। 14% तिकीटं तेलंगणामध्ये विकली गेली आहेत। काय अधिकची अपडेट आहे श्रेयस? खरं आपण बघितलं गेलं तर 14 तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। त्याच्यापूर्वी आता ॲडव्हान्स बुकिंग हे मेजरली होताना आपल्याला दिसून येत आहे। ॲडव्हान्स बुकिंगचं ओपनिंग खऱ्या अर्थानं सिनेमाच्या 2 दिवस अगोदर असतं, पण या सिनेमाने खऱ्या अर्थानं 5-6 दिवस अगोदरच याचं ओपनिंग केलेलं आहे। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तेलंगणामध्ये आपण बघितलं तर 14% आहे, तर महाराष्ट्रात 13% आहे। बाकी राज्यात पण आपण टक्केवारी पाहिली तर छावा सिनेमाची उत्सुकता मात्र आता शिगेला पोचली आहे। काल सुद्धा आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी विकी कौशल जो आहे तो सगळीकडे छावा सिनेमाचं प्रमोशन करतोय। मग ते राज्यात असेल तर प्रयागराजला सुद्धा गेलेला, तो कोलकाताला सुद्धा गेलेला, तो हैदराबादला सुद्धा जाऊन आला, तो महाराष्ट्रात सुद्धा फिरतोय, त्यासोबतच सुद्धा कोल्हापूर आणि पुण्याला पण जाणार। त्यामुळे कुठे ना कुठे ही बस जी ॲडव्हान्स बुकिंगची तेजस्विनी आहे ती कुठे ना कुठे वाढत जाणार आहे, हेच आपल्याला चित्र कळून येतंय। एकंदर आपण पाहिलं गेलं तर छावा सिनेमा हा खऱ्या अर्थानं अनेक अर्थी महत्वाचा आहे, अनेक गोष्टींच्या समोर आलेला आहे। मग ते लेझिम खेळताना आपल्याला छत्रपती संभाजी महाराज दिसले, पण त्याच्यानंतर ते सीन पूर्णपणे डिलीट करण्यात आलाय असं सुद्धा लक्ष्मण टेकरांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता उत्सुकता आता शिगेला गेली आहे। आता हा सिनेमा कुठे ना कुठे लोकांना बघायचा आहे। महाराष्ट्रात अजून ती टक्केवारी वाढेल अशी एक चिन्ह येत आहे। मात्र आज ॲडव्हान्स बुकिंगचा चौथा दिवस असल्यामुळे नेहमी हा पहिला बहुधा सिनेमा ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग अगदी सोमवारपासून सुरू केलंय, त्यामुळे कुठे ना कुठे लक्ष इकडे जात आहे की आता महाराष्ट्रात जास्त टक्केवारी वाढेल का, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष नक्की श्रेयस, तर महाराष्ट्रातली ही टक्केवारी वाढते का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।